नमस्कार. मी प्राध्यापक B.C. पाटील अर्थविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भारतीय आर्थिक विकास या पेपरमधील विकसनशील देशांची आर्थिक वैशिष्ट्ये या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज जगामध्ये एकूण देशांची विभागणी विकसित, विकसनशील व अविकसित अशा पद्धतीने झालेले आपण पाहतो. बरेच देश हे अविकसित आहेत, त्यानंतर अविकसनशील देशांचा नंबर आणि सगळ्यात टॉपला, सगळ्यात वरती जे मोजकेच देश आहेत त्यामध्ये विकसित देश आहेत. भारत हा एक विकसनशील देश आहे. मग विकसनशील देशांची परिस्थिती कशा पद्धतीने असते, विकसनशील देशामधील आर्थिक वैशिष्ट्ये कशा पद्धतीने असतात, यासंबंधी आज आपण चर्चा करणार आहोत. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी ज्या असंख्य अडचणी येतात, त्यामध्ये आर्थिक वैशिष्ट्यांच्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करणार आहोत. तर सर्वसामान्यपणे विकसनशील देशांची आर्थिक वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे अल्प उत्पन्न, म्हणजेच हा मुद्दा अल्प दरडोई उत्पन्न असा आहे. अल्प दरडोई उत्पन्न. विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहीत आहे विकसनशील देशांपुढे असणारा जो महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यांचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते खूपच कमी आहे. एका बाजूला राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे त्यामुळे प्रश्न आहेत, आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय उत्पन्न एका विशिष्ट गतीने वाढताना लोकसंख्या देखील त्याच गतीने वाढत आहे. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढीबरोबर लोकसंख्या वाढत असल्यामुळे आपल्याला प्राप्त होणारे दरडोई उत्पन्नाची संख्या कमी प्रमाणात मिळत आहे. कारण दरडोई उत्पन्न आपण एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागिले लोकसंख्या या पद्धतीने काढतो, म्हणून त्या देशांचा दरडोई उत्पन्न वाढीचा वेग हा खूपच कमी आहे, खूपच अल्प आहे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे भांडवलाची कमतरता. विकसनशील देश का गरीब आहेत याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे त्या देशामध्ये भांडवलाचा तुटवडा आहे, भांडवलाची कमतरता आहे. या देशांमध्ये भांडवल पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे त्यांच्या आर्थिक विकासाला मर्यादा येत आहेत. अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी भांडवल मोठ्या प्रमाणात असणं आवश्यक आहे, परंतु भांडवलाची कमतरता असल्यामुळे त्या देशामध्ये आर्थिक विकासाला मर्यादा येत आहेत. विकसनशील देशामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवलाची कमतरता का निर्माण होत आहे? कारण त्या देशामध्ये बचती खूप कमी आहेत. बचती साहजिकच कमी असल्यामुळे बँकांकडे येणारा पैसा कमी आहे. पैसा बँकांकडे कमी प्रमाणात आल्यामुळे तो पैसा कर्जरूपी देण्यासाठी कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. थोडक्यात भांडवलाची कमतरता ही बचतीच्या कमतरतेतून निर्माण झालेला हा प्रश्न आहे, आणि हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्या देशांच्या आर्थिक विकासाला मर्यादा येत आहेत. हा दुसरा मुद्दा आहे. त्यानंतर नैसर्गिक साधनांचा अपुरा वापर. प्रत्येक देशांमध्ये कमी अधिक प्रमाणात का असेना नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध असते. मग ही जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्या संपत्तीचा पर्याप्त वापर करणं आवश्यक आहे. जोपर्यंत आपण त्याचा पर्याप्त वापर करत नाही तोपर्यंत त्या देशाला अपेक्षित जे उद्दिष्ट साध्य करायचे आहेत ते उद्दिष्ट साध्य करता येत नाहीत. आज प्रत्येक देशामध्ये जे काही उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्या संपत्तीचा योग्य प्रमाणात वापर होणं आवश्यक आहे. मग विकसनशील देशांपुढचा प्रश्न कोणता आहे? या देशांना नैसर्गिक साधनसामग्रीचा पर्याप्त वापर करण्यासाठी जे काही अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे ते तंत्रज्ञान त्यांना विकसित करता येत नाहीत किंवा ते तंत्रज्ञान वापरता येत नाहीत. केवळ आणि केवळ तंत्रज्ञानाच्या अभावी विकसनशील देशांमध्ये नैसर्गिक साधनसामग्री मोठ्या प्रमाणात वाया जात आहे, त्यांचा वापर केला जात नाही. त्यानंतर शेती आधारित अर्थव्यवस्था. या देशांमध्ये मुख्य उद्योग, मुख्य शेती हाच व्यवसाय असल्यामुळे त्या देशाच्या आर्थिक विकासाला ह्या मर्यादा येत आहेत. शेतीवर आधारित अर्थव्यवस्था असल्यामुळे देशांच्या आर्थिक विकासामध्ये अडचणी येत आहेत. कारण शेती ही पूर्णतः मान्सूनवरती अवलंबून आहे. शेती 12 महिने घेता येत नाहीत कारण पाण्याचा तुटवडा आहे. शेतीमध्ये ज्या काही
शेतमालाचं आपण उत्पादन घेणार आहोत त्या शेतमालाला योग्य ही किंमत मिळण्याची शाश्वती खूपच कमी प्रमाणात असते. त्यामुळे शेतीपासून मिळणारे उत्पन्न हे ना नफा ना तोटा या तत्वावर चालू असल्यामुळे त्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या क्षेत्राकडून जी घातली जाणारी भर आहे ती भर मात्र तुलनेने कमी आहे. म्हणून शेती क्षेत्रावर आधारित अर्थव्यवस्था असल्यामुळे त्यांच्या आर्थिक विकासाला या मर्यादा येतात. त्यानंतर बेकारी. पहा विद्यार्थ्यांनो, विकसनशील देशांमध्ये बेकारीचा प्रश्न खूप मोठा आहे. आज आपल्या देशामध्ये बेकारीमध्ये सुशिक्षित बेकारांचं प्रमाण जास्त आहे, अर्ध बेकारांचं प्रमाण जास्त आहे, चक्रीय बेकारांचं प्रमाण जास्त आहे, हंगामी बेकारांचं प्रमाण जास्त आहे, की जेणेकरून बेकारी वाढल्यामुळे देशातील उपलब्ध लोकसंख्येला, देशातील तरुणांना रोजगार प्राप्त होत नाही. म्हणून रोजगार प्राप्त होत नसल्यामुळे त्या देशातील लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकत नाही. उत्पन्नात वाढ नसल्यामुळे वस्तू व सेवांना मागणी येत नाही. वस्तू व सेवांना मागणी वाढत नसल्यामुळे त्यांच्या उत्पादनावरती परिणाम होतो. परिणामी त्या वस्तू उत्पादकाला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे शक्य होत नाही, मोठ्या प्रमाणात उत्पादन घटकांना मागणी करणे शक्य होत नाही. म्हणून अशा पद्धतीने दारिद्र्याचं दुष्टचक्र त्या देशामध्ये सुरू होतं. जे उद्योग, ज्या वस्तूंना मागणी केली जात नाही त्या उद्योजकांनी त्या वस्तू उत्पादनातील कामगारांना कामावरून कमी केले, म्हणून पुन्हा बेकारी वाढली. हे जे दुष्टचक्र सुरू होत आहे, ही दुष्टचक्र विकसनशील देशामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर आर्थिक मागासलेपणा. या राष्ट्रामध्ये आर्थिक मागासलेपणा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. विकसनशील देशामध्ये लोकसंख्या प्रचंड प्रमाणात विखुरलेली आहे. या लोकसंख्येच्या ज्या जीवनावश्यक गरजा आहेत त्याही फक्त काहींच्याच पूर्ण होत आहेत. मोठ्या प्रमाणात लोकसंख्येला त्यांच्या जीवनावश्यक गरजाही पूर्ण करता येत नाहीत. कारण पुन्हा तोच मुद्दा आहे की त्यांना त्यांच्या हाताला काम मिळत नाही. काम नसल्यामुळे त्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती बदलता येत नाही. त्यामुळे आर्थिक मागासलेपणा आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर बँकिंग सोयींचा अभाव. आजही आपण म्हणतो की आज संपूर्ण देशामध्ये एका बाजूला शहरांमध्ये त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण होत आहेत, परंतु ग्रामीण भागामध्ये अजूनही बँकिंग प्रसार झालेला नाही, बँकिंगचा प्रचार झालेला नाही. त्यामुळे लोकांनी खूप कमी प्रमाणात बँकांचा वापर केलेला आहे. किंबहुना काही लोकांना अजून बँका म्हणजे काय ह्याही संकल्पना माहीत नाहीत. बँकांच्या मार्फत आपल्याला कर्ज मिळत आहे, बँकांच्या मार्फत आपल्याला आवश्यक तेवढ्या प्रमाणात पैसा उपलब्ध होऊ शकतो, भांडवल उपलब्ध होऊ शकतो. या सगळ्या गोष्टीकडे या लोकांचा लक्ष नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित झालेल्या आहेत. म्हणून बँकिंग सोयी मोठ्या प्रमाणात विकसित करणं आवश्यक आहे, तेव्हाच त्या देशांचा आर्थिक विकास होऊ शकतो. त्यानंतर चांगल्या संयोजकांची कमतरता. देशामध्ये जे एंटरप्रेन्योर आहेत, जे संयोजक आहेत, त्या संयोजकांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आज संयोजकांच्या कार्यावरती संपूर्ण देशाचा विकास अवलंबून असतो. संयोजक हा अशा पद्धतीने भूमी, श्रम आणि भांडवल या तिन्ही घटकांना एकत्रित करून संयोजनाचं काम करत असतो. म्हणून संयोजकाची भूमिका ह्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची आहे. संयोजकाने ज्या वेळी एखादे प्रश्न उपस्थित झाले ते प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहेत. म्हणून संयोजकांची कमतरता आपल्यासारख्या किंवा विकसनशील देशामध्ये भासत आहे. या संयोजकांची कमतरता दूर केल्याशिवाय विकसनशील देशांचे प्रश्न सुटू शकत नाहीत. विकसनशील देशांमध्ये सर्वसामान्यपणे अशा पद्धतीची आर्थिक वैशिष्ट्ये आढळून येतात. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.